आणि यानंतर थेट जाऊयात विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सध्या बोलतात। सभापती महोदय, मराठवाड्यात गारपीट झाली। कदाचित ही गारपीट जर सरकारने थांबवली असती सभापती महोदय, तर शेतकऱ्याच्या आत्महत्या होणार नाही हे विरोधी पक्षाने सभापती महोदय याची हमी घेतली असती। सभापती महोदय, यामध्ये विरोधी पक्षनेते आपण कोणत्या आयुधाने या ठिकाणी बोलायला सुरुवात केली? मी परवानगी दिली आपल्याला, विषय नाही तो आपण। सभापती महोदय, आजही आम्ही 289 विरोधी पक्षाच्या वतीनं मंत्री महोदय आत्महत्या शेतकऱ्याच्या खाली ते बोलतायत, मी परवानगी त्यांना दिली। सभापती महोदय, परवानगी दिलेली आहे। सभापती महोदय, 289 मी ठरवेल, त्यांनी शॉर्ट मध्ये आपण करा। सभापती महोदय, हे स्वाभाविक आहे। ज्या वेळेस या सभागृहामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न येतील, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष बोलायला उठेल, त्या वेळेस सरकारने शेतकऱ्याची बाजू घेऊन विरोधी पक्षाला बोलू दिलं नाही, याचा पुन्हा एकदा या सभागृहात अनुभव येतोय। सभापती महोदय, आज आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने बोलतोय। दादा, आम्ही तुमच्या खिशातल्या शेतकऱ्याला मागत नाही। तुम्ही कसा दुटप्पीपणा चालू आहे, शेतकऱ्याची कशी फसवणूक चालू आहे। इतर राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही केंद्राकडून मदत घेऊ आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, कारण एकट्या राज्याला ही रक्कम घेतणारी नाही। सभापती महोदय, काल राज्यसभेमध्ये सभापती महोदय, या राज्याच्या कृषी मंत्री, या देशाच्या कृषी मंत्र्यांनी काय वक्तव्य केलं की आम्ही फक्त उत्तर प्रदेशला कर्जमाफी देऊ, आम्ही इतर कुठेही कर्जमाफी देणार नाही। आज तुम्हाला मतदान दिलं म्हणून उत्तर प्रदेशचे शेतकरी आणि 2.5 वर्षापूर्वी तुम्हाला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मतदान दिलं, आज ते शेतकरी नाही। सभापती महोदय, आज त्यांना वाऱ्यावर सोडलंय। म्हणून जर केंद्राने स्पष्ट केलंय की राज्याने राज्याचं बघावं, आम्ही फक्त उत्तर प्रदेशला कर्जमाफी देणार आहोत, तर मग सभापती महोदय, कुणाची दिशाभूल राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी करतात, कुणाची दिशाभूल करतात सभापती महोदय? म्हणून माझी या ठिकाणी स्पष्टपणानं म्हणणं आहे की काल खाली जे निवेदन केलं ते सबंध राज्याच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करणारं निवेदन होतं सभापती महोदय। नाही, ते थोडक्यामध्ये सभापती महोदय, हा विषय गंभीर आहे। नाही, आहे गंभीर आहे, विषय गंभीर आहे सभापती महोदय। 9 दिवस या ठिकाणी सभापती महोदय, मी जसं सुरुवातीला सांगितलं, दुष्काळ होणार नाही याची जबाबदारी जर सरकार घेणार असेल तर विरोधी पक्ष आत्महत्या होणार नाही त्याची गॅरंटी घेईल। शेतकऱ्यांना बोगस बी बियाण्याला हे सरकार रोखणार असेल, त्याच्यापासून होणारच नुकसान जर शेतकऱ्यांचं तुम्ही रोखणार असाल तर आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू। सभापती महोदय, माझी हात जोडून एवढीच विनंती आहे, या सभागृहामध्ये निवेदन न करता या सभागृहाचा तो अपमान झालाच आहे, पण त्याचबरोबरीनं सभापती महोदय, कर्ज माफीच्या संदर्भामध्ये सुद्धा आज सरकार या ठिकाणी निर्णय घ्यायला तयार नाही। आज या ठिकाणी सभापती महोदय 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या कालच्या निवेदनामध्ये मुख्यमंत्री महोदय, की आम्ही शाश्वत शेती, शेतकऱ्यांना कर्ज होणारच नाही, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं आणि आम्ही किती हजार कोटी रुपये याच्यासाठी खर्च करतोय हे सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी सांगितलं। तुम्हाला एवढं जर शक्य होत नसेल तर आज एका वृत्तवाहिनीला आमच्या सन्माननीय हेमंतराव टकले साहेबांनी सांगितलं, आमच्या सर्व सदस्यांनी, आम्हाला जे बॅग द्यायला बजेटच्या 6-6 हजार रुपये खर्च प्रति सदस्य येतो ना, ते देऊ नका आम्हाला, ते शेतकऱ्यांना द्या। सभापती महोदय, आज अशी परिस्थिती आहे, शेतकरी डोळे वटारून या अधिवेशनाकडे पाहतोय, कारण हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। उद्या अर्थसंकल्प मानला जाणार आहे सभापती महोदय। या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीच्या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे की नाही होणार या बाबतीत आणखी अनिश्चितता आहे। म्हणून आमची हात जोडून विनंती सभापती महोदय की या सदनामध्ये कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत सभापती महोदय सभागृह हे चालणार नाही। रणपिसे, एक मिनिट बघा, एक मिनिट रणपिसे, सभापती महोदय, एक मिनिट सभापती महोदय, तुम बोला, एक मिनिट सभापती महोदय आपण बोला। या सभागृहामध्ये सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत
जास्त आहेत। सभापती महोदय, सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर विधान परिषदेत सुद्धा कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं जोरदार गदारोळ पाहायला मिळतो आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनावरचं सावट आणि किंबहुना अर्थसंकल्पावरचं सावट सुद्धा अजूनही कायम आहे।